मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज 15 मेला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. चारोटी उड्डाणपुलावर एका खाजगी कंपनीची व्हॅन चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली. या भीषण धडकेत व्हॅनमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले आहे. जखमीवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्हॅन मुंबईतील एका बुलियन कंपनीकडून वापी येथील कंपनीकडे सुमारे 600 किलो चांदी घेऊन जात होती. या चांदीच्या विटांची अंदाजे किंमत तब्बल 17,66,00,000 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. आज पहाटे सुमारे 6:15 वाजण्याच्या दरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे व्हॅन दुभाजकावर चढून गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेलरवर धडकली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि कासा पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. व्हॅनमध्ये मोठ्या प्रमाणात मौल्यवान चांदी तसेच सुरक्षा रक्षकाचे शस्त्र असल्याने पोलिसांनी तात्काळ सुरक्षा व्यवस्था वाढवली. कासा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या देखरेखीखाली क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले. दरम्यान जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून अपघातानंतर काही काळ विस्कळीत झालेल्या महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत. वाहन चालकांना वेगावर नियंत्रण आणि सतर्कता अत्यंत महत्त्वाची आहे. एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे जीवितहानीसोबत मोठे आर्थिक नुकसानी होऊ शकते. रिपोर्टर संदीप थोरात. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.